केवायसी केल्यानंतर सुद्धा 58,000 लाडक्या बहिणींची मदत थांबली आहे। ह्याचा अहवाल राज्य शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागानं यवतमाळला पाठवलाय। या अहवालानुसार गृह चौकशी करण्याचे आदेश अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहेत आणि पुढील 4 दिवसात ह्याचा अहवाल महिला आणि बालकल्याण विभागाकडे द्यावा लागणार आहे। त्यानंतरच 58,000 लाडक्या बहिणी पात्र की अपात्र हे ठरणार आहे। जिल्ह्यातील 6,19,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होत्या। त्यांच्या खात्यामध्ये 17 हप्ते जमा झालेत, पण 18वा हप्ता 58,000 महिलांच्या खात्यामध्ये वळताच झालेला नाहीये। त्यामुळे धास्तावलेल्या महिलांनी आणि महिला व बालकल्याण विभागाकडे धाव घेतली आहे। आपण रोज मजुरी करत असताना सुद्धा आपलं नाव यादीमध्ये नसल्यानं पुन्हा केवायसी करण्याची लाडक्या बहिणींची मागणी पाहायला मिळते। यवतमाळ जिल्ह्यातील 58,000 लाभार्थ्यांची यादी आम्हाला महिला बालविकास विभाग यांच्याकडून प्राप्त झालेली आहे। ह्या याद्या आम्ही तालुका वाईज डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहे। प्रत्येक तालुक्याचा बालविकास प्रकल्प अधिकारी यांना संबंधित याद्या आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहे आणि अंगणवाडी ताई यांच्याकडून ते संबंधित याद्यामधील जे लाभार्थी आहे त्या लाभार्थींची ते पडताळणी करतील आणि पडताळणी करून ते आम्हाला याद्या सादर करतील आणि त्यानुसार त्या याद्या आम्ही मंत्रालयाला पाठवणार आहोत। 6,19,000 इतक्या लाभार्थ्यांना लाभ ऑलरेडी वितरित केलेला आहे आणि आता 58,000 लाभार्थ्यांची यादीची जी पडताळणी चालू आहे ही पडताळणी येत्या आठवड्यामध्ये कंप्लीट होण्याची अपेक्षा आहे आणि याद्या प्राप्त होत्याच आम्ही संबंधित विभागाला त्या याद्या पाठवू।